नमस्कार मंडळी. आपण आज दक्षिण मुंबईतल्या ITC ग्रँड मराठा या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहोत आणि सुप्रसिद्ध असलेलं अपोलो हॉस्पिटल हे देशभरामध्ये नावलौकिक मिळवलेलं हॉस्पिटल आहे आणि अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टर क्षितिजा पाटील आपल्यासोबत आहेत. आज मराठाला त्यांचा एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संवाद त्यांच्याशी साधणार आहोत. डॉक्टर क्षितिजा, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. डॉक्टर क्षितिजा, भारतासारख्या या खंडप्राय देशामध्ये सर्वसामान्य व्यक्तींसाठी हे जे काही तुम्ही आज विषय मांडले ते उपलब्ध आपण कसं करून देऊ शकतो? जसं मी म्हटलं की ह्या आजारांसाठी मी काही याचे कॉमन लक्षणं सांगितली. जसं काही जेनेटिक आजार बरेचदा डायग्नोज होण्यासाठीच खूप वेळ लागतो. बरेचदा लक्षातच येत नाही की हा जेनेटिक आजार आहे म्हणून. तर त्याचे काही कॉमन पॉइंटर्स आहेत की मल्टिपल फॅमिली मेंबर्स, भरपूर फॅमिली मेंबर्सना सिमिलर आजार असणे किंवा मल्टिपल सिस्टम्समध्ये प्रॉब्लेम असणे, जसं काही हृदय झालं, किडनी झाली, डोळे झाले, मेंदू झाला, मल्टिपल इन्व्हॉल्वमेंट किंवा वयाच्या खूप लवकर काही आजार येणे, खूप लहानपणी जे नॉर्मली खूप उशिरा वयात येणारे आजार लवकर येणे किंवा मग असे काही आजार जे नॉर्मल ट्रीटमेंटनी लवकर बरे होत नाहीत, हे सगळे अनुवंशिक आजार असू शकतात. तर असं काही असल्यास तुम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये त्याच्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्याचं तुम्ही पुढे डायग्नोसिस करू शकतात. डॉक्टर, या सगळ्याची कॉस्ट काय असेल आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन मध्ये याचा काय रोल असेल? सो नॉर्मली हे सगळं डिपेंड करतं की कुठला आजार आहे. आता जेनेटिक आजार, अनुवंशिक आजार हा खूप मोठा व्याप आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सिस्टमची इन्व्हॉल्वमेंट असते. मेंदूशी रिलेटेड आजार आहेत, हृदयाशी रिलेटेड आहेत, किडनीशी आहेत. काही काही आपल्या पचनक्रियेशी रिलेटेड आजार असतात, मेटाबॉलिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो. ह्याच्यातले काही अनुवंशिक आजार आहेत, त्याचा खूप सिंपल ट्रीटमेंट असते. जसं काही काही डाएटमध्ये मॉडिफिकेशन करणे, की एखादं जसं सरांनी एक केस आपण डिस्कस केली की हेरिडिटरी फ्रक्टोज इंटॉलरन्स. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त फळं किंवा फ्रक्टोज असलेले काही वस्तू अवॉइड केल्या की तुमच्या आजाराचा सोल्युशन होऊन जाते. तसंच काही काही आजार आहेत त्याच्यामध्ये ट्रीटमेंट खूप मोठी असते, जसं की तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते किंवा काही काही खूप रेअर औषध असतात ज्याला आपण ऑर्फन ड्रग म्हणतो, ज्याला आपल्याला विदेशातून प्रोक्युअर करावं लागतं. तर त्यावेळी कॉस्टिंग जास्त असू शकते. पण त्यासाठी सरकारची सुद्धा एक पॉलिसी आहे, नॅशनल रेअर डिझीज पॉलिसी, जी 2021 मध्ये आली होती. त्याच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज खाली 25 लाख ते इव्हन 50 लाखापर्यंतची मदत पेशंट्सना होऊ शकते आणि आपण त्या प्रोक्युअरमेंटसाठी त्यांची मदत करू शकतो. डॉक्टर, सिकल सेल अॅनिमिया ट्रान्समिशनसाठी काय उपाय तुम्ही सुचवाल? ठीक आहे. सो सिकल सेल अनिमिया जो आहे तो बेसिकली एक आजार आहे जो HBB नावाच्या एका जीनमध्ये कोडिंगमध्ये चुकी असल्याने झालेला आहे. सिकल सेल सारखाच बीटा थॅलेसेमिया हा पण एक आजार आहे. तर हे आजार इंडियामध्ये बरेच कॉमन आहेत. इनफॅक्ट आपण नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा गरोदर स्त्री आपल्याकडे येते तर त्यांच्यासाठी आपण नॉर्मली स्क्रीनिंग टेस्टिंग ह्याची करतो, कारण इंडियामध्ये हा खूप कॉमन आजार आहे. जर आपल्याला ते सापडलं तर आपण त्याच्यासाठी प्रीनेटल टेस्टिंग म्हणजे स्त्री गरोदर असताना पोटातल्या गर्भाच्या DNA चा चाचणी करून आपण फाइंड आउट करू शकतो की त्या पोटातल्या बाळाला हा आजार आहे की नाहीये. आणि जर आजार असेल तर मग आपण त्याचं प्रोग्नॉस्टिकेशन करू शकतो की ह्या आजारात असं असं अपेक्षित आहे. सो नॉर्मली कॅरियर कपल असले तरी 25% चान्स असतो की आजार होऊ शकेल, 75% चान्स आहे की की बेबी नॉर्मल सुद्धा असेल. आणि एबनॉर्मल असल्यास त्याच्यासाठी वेगळे वेगळे ट्रीटमेंट मोडॅलिटीज असतात, राईट फ्रॉम बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि आता इव्हन त्याच्यासाठी जीन थेरपीचं संशोधन चालू आहे. जर बाळ गर्भातच मंद आहे आणि ते आपल्याला अर्ली डिटेक्ट करायचं आहे आणि त्याला ट्रीट करायचं, त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? ओके. जो मंदपणाचा आजार वगैरे आहे तो भरपूर जेनेटिक आजारांमध्ये होऊ शकतं. म्हणजे मेंदूची इन्व्हॉल्वमेंट ही भरपूर जेनेटिक आजारांमध्ये होऊ शकते. त्याच्यातली काही काही लक्षणं आहेत ते कधी-कधी आपल्याला स्क्रीनिंग टेस्टद्वारे कळू शकतात. जसं काही आपण ड्युअल मार्कर वगैरे डाऊन सिंड्रोमसाठी स्क्रीनिंग करतो. तो एक कॉमन जेनेटिक आजार आहे. तसेच काही काही खूप रेअर जेनेटिक आजार सुद्धा आहेत, ज्याची कधी-कधी सोनोग्राफीमध्ये किंवा स्क्रीनिंग चाचण्यांमध्ये कधीच काही लक्षणं येणार नाहीत आणि खूप उशिरा आपल्याला लक्षात येतं की हा प्रॉब्लेम आहे. पण
जर आपल्याला स्क्रीनिंग चाचणीत अशी काही संशयास्पद लक्षणं सापडली, तर आपण त्याची फर्दर टेस्टिंग, ज्याला आपण डायग्नोस्टिक टेस्टिंग म्हणतो, त्याच्यात आपण काय करतो, गर्भातल्या बाळाचा DNA काढून त्याला टेस्टिंग करतो आणि त्याच्यात जर आपल्याला तसं काही मिळालं, तर आपण तशी इन्फॉर्मेशन पेशंटला देऊ शकतो. आजच्या डेटमध्ये त्याच्यासाठी त्याच्यावरती आपण गर्भात काही उपाय करू शकत नाही, पण ॲटलीस्ट आपण सांगू शकतो, की हा प्रॉब्लेम आहे. मग ते डिसिजन घेऊ शकतात, त्यांना हे कंटिन्यू करायचं आहे की नाही. आणि आपण शिवाय हे सुद्धा सांगू शकतो, की असं पुन्हा व्हायचा चान्स किती आहे. जरुरी नाहीये, की दर प्रेग्नन्सीमध्ये असं होईल. डॉक्टर, अनुवंशिक आजार टाळण्यासाठी आपल्याकडे आता प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपण काय करू शकतो? सो आजकाल बरेच नवीन AI टूल्स वगैरे आहेत, जसं डिस्कस केलं होतं. तर त्याप्रकारे इव्हन हे आजार डायग्नोज करण्यासाठी आणि साठी काय म्हणतात, कॉम्प्लेक्स डायग्नोसिस बनवण्यासाठी आणि इव्हन त्याच्या ज्या जेनेटिक चाचण्या असतात त्याच्यासाठी आपण भरपूर AI टूल्सचा वापर करतो. पण डेफिनेटली आपल्याला इनफ क्लिनिकल माहिती असणं खूप जरुरी आहे ते कोरिलेट करण्यासाठी. आजकाल त्याच्यामध्ये भरपूर संशोधन चालू आहे. नवीन-नवीन AI टूल्स सुद्धा येतायत. सो त्याच्यानी डेफिनेटली आपल्याला मदत ही होणारच आहे. पण मी असं म्हणेन, की क्लिनिशियनच्या पर्स्पेक्टिव्हची खूप गरज आहे त्याला कोरिलेट करण्यासाठी प्रॉपर. धन्यवाद डॉक्टर. आपले जसे प्रेक्षक वर्ग मराठी भाषिक आहेत, तसे हिंदी भाषिक आहेत आणि तसेच इंग्रजी भाषिक आहेत. आपण 2-4 प्रश्न डॉक्टर क्षितिजा यांना इंग्रजी भाषेतून विचारणार आहोत. डॉक्टर, आजची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या त्या प्रेस कॉन्फरन्सला त्या विषयाला अनुसरून मी प्रश्न विचारेल काही. व्हॉट हॅज बीन मोस्ट इन्साइटफुल क्लिनिकल आउटकम? So I would say that we are very lucky that we are in an era where even gene therapy has come to India, and over these years, so I am now 14 years in pediatrics and 7 years in genetics, and I have seen patients being treated with gene therapy in India itself. In 2020, we have given the first gene therapy, and now there are over 90 patients treated with gene therapy, and they are actually leading a better life. I mean, they would not have survived till even 1 year. And it's actually a difference between life and death for them. So, Are the patient's demographics affecting the outcome? uh, I would say to some extent, because presently, government has come up with this national rare disease policy. But if we look at the actual number of patients and cases that we have, it's definitely superseding the kind of money. I mean, even if government is giving, I don't know, over 900 crore rupees for this, but still, I mean, definitely the number of patients requiring therapy is more. But what I can say is that definitely we can do whatever best is in our hands. We can diagnose those patients, continue with good supportive management, help them with prevention of recurrence. What were the key milestones and did they compare to initial goals? Definitely. I mean, I would say from the time when we started, what has happened now is genetic testing has become more affordable. So there was a time when we would diagnose the patient clinically, but we were not able to send genetic testings. But now we are, as the tests are becoming more affordable, more and more tests are being sent, more data from the Indian population is being generated because the Indian genomics is different and most of the reference genomes are, say, Caucasian. So it's much better. We are able to diagnose the patients in a much better way in India, and also a lot of therapeutics, which were initially we would say would be say inaccessible to the Indian patients. Now they are very much accessible, and say within a year of new treatment modalities coming, they are becoming available in India, and we are having ways and collaborations by which we can make them available to the Indian patients. डॉक्टर क्षितिजा, मी आपल्याला आजच्या मुलाखतीचा एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आपण मुलाखत समारोप करू. डॉक्टर क्षितिजा, आपली आता व्हॉट इज द फर्दर स्ट्रॅटेजी? Okay. So मला असं वाटतं की further strategy would be to diagnose more and more of these patients, to reach a definitive diagnosis. At this stage, we are at diagnosing and also preventing, but I think we should go more into therapeutics. So the Make in India movement. So gene therapies, they are expensive because they are made abroad. I mean, it takes a lot to do that research. But the more of these rare drugs that are produced in India, the more that we work on research in gene therapies in India, they will become more accessible to our patients. धन्यवाद डॉक्टर क्षितिजा.
मी आशा करतो की आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जी उत्तरं दिली ती समाधानकारक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सोप्या भाषेमध्ये भारतीय जे आपले लोक आहेत त्यांच्यापर्यंत ती उत्तरं पोहोचतील. तर ह्या होत्या आपल्यासोबत डॉक्टर क्षितिजा पाटील, अपोलो हॉस्पिटल यांच्याकडून. आणि त्यांच्याशी आपला हा जो संवाद झाला आहे तो आरोग्य क्षेत्रातला एक फ्रुटफुल एक कम्युनिकेशन असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.